तिकडे नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील सोनारी गावची एक धक्कादायक घटना समोर आलेली आहे। नवऱ्यानं बायको आणि सासूला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केलेला आहे। मध्यरात्रीच्या सुमारास घरात शिरून ज्वलनशील पदार्थ टाकत घरही पेटवून देण्यात आलेला आहे। या घटनेमध्ये बायको स्नेहल शिंदे आणि सासू अनिता शिंदे या भासल्या गेल्यामुळे गंभीररीत्या जखमी झाल्यात। या घटनेमध्ये आरोपी पती केदार हंडोरे सुद्धा स्वतः जखमी झालाय। या घटनेमागील कारण अस्पष्ट असून पुढील तपास सध्या सुरू आहे। झोपलेलो होतो शेजारी, तो पोरगा आला, त्याने मला हळूच उठवलं, चाकू दाखवला, मग मला बाजूला नेलं। चाकू पाहिल्यावर मी घाबरले, मग मला बाजूला नेलं। माझ्या आईने तेवढ्यात पाहिलं, माझ्या आईने बाहेर आली माझी आई, तिने त्याच्यापासून मला लांब केलं। त्याने लगेच घरात येऊन काय पेट्रोल टाकलं की काय टाकलं काय माहिती, पेटला आणि डायरेक्ट आमच्या दोघींच्या अंगावर येऊन झोपला। मग आम्ही दोघी पण पेटलो, आम्हाला काहीच नाही करता आलं। कोण होता तुमचा पती? होती का तुमची? माझं BF होतं। कशामुळे केलं त्याने? काय त्याचं माझं अफेअर होतं, घरी कळलं। मग घरच्यांनी त्याला समजून सांगितलं, मी पण घरच्यांचं ऐकलं, पण त्याने अचानक आला तो, त्यांनी हे कृत्य केलं।